नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, कोकणात आता नाचणी वेचणी चालू झालेलीचा तुमका मागे व्हिडिओ लावताना दाखवलेला होता. नाचणीचं रोप कसा लावला जाता आणि नाचणं आता पूर्ण तयार झालेलो आणि आता वेचणीचं काम चालू आहे. आमच्या कुंभवडे बाणेवाडीतील सर्व लोक आता इकडे वेचणी चालू केला नाही. मी प्रत्येकाचा आता भाग दाखवणार आहे थोडं थोडं, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. आणि आज यशा पण आणलेलो बरेच दिवसांन येतो का. आता पाऊस नाही होता त्याच्यामुळे म्हटलं लवकर आटपट एक आणलेलो हो. बघा तसं येता तो बघा. इकडे वेचणी चालूच आहे बघा. पावसाचा काय खरा दिसत नाही या. हा, पाऊस कसं सोडीत बघा. ढोपरा घालून येचूची लागलेला सगळं वाऱ्यानं आणि या पावसानं सगळं पाडलेलो नाचणं. बघा मंडळी, आता नाचणी वेचणी जोरात चालू झालेली आपल्या कोकणात. तुमका मागे इकडचा व्हिडिओ दाखवलेला होता. रोप लागवड कशी केली जाता इकडे नाचण्याची. आणि आता पूर्ण इकडे तयार झालेलो. हे बघा इकडे माणसा इचूक लागली तिकडे. आणि आमच्या कुंभवडे बाणेवाडीतील सगळी लोक आता वेचूक लागलेली आहेत. आणि पावसामुळे पूर्ण नाचणं भिजलेलो. आणि हो बघा या पद्धतीत मग वेचून झाल्यानंतर सुकत घालूचं लागता. नंतर ते गोंते भरून मग घरी नेणार. हे बघा असं आता वेचून झालेलो. आणि आता आम्ही हो घरी घेऊन जाणार नंतर. हे बघा या पद्धतीत असं सुकवचं लागतं. पावसामुळे हे हाल करूचे लागलेले होत. आता पूर्ण कोंब येणार आहे का. यावर्षी पीक चांगला होता पण त्या पावसानं सगळा घालवला बहुतेक. दाणे सगळे घळतात येताना. आता तुमका मी इकडे व्हिडिओ दाखवते पुढे पुढे कशी वेचणी चालू होती. बघा इकडे नाचणं. हे बघा तिकडे माणसां खाली येतातच. आमचा गावठण परिसर आहे इकडचो. आणि बघा हे आमचं येसो इकडे येता नाचणं. सुरुवात केला नाही. पावसामुळे सगळं असं पडलेलो नाचणं. ह्यो जवळ झालेला होता त्याच्यामुळं ह्यो नाचणं पडलो. त्याच्यामुळं आणि पूर्ण असं पावसानं भिजवून गेलेलो. त्यामुळे वेचून झाल्यानंतर आता तिकडे असं सुकत घालतो. आता त्याका कोंब येणार मग काय दाण्यांचा उपयोग नाही. हे बघा आतून इकडचा भाग असं वेचूचा. 2 भाग तिकडे वेचून झालेले आहेत. तर मग दाखवणार आपल्या कोकणात कशी नाचणी वेचणी करतात. हो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडे वेचणी चालूचा. आणि ह्या वेचणीत जो तवशाची वेल लावलेली होती. आणि ह्या बघा लाचचा आता आमका इकडे तवसा गवलेला चिंटू दाखवता. हे बघा काय नशीब पण लागता हो तवसा गवसक सुद्धा. हे आता तवसा गवलेला या शेतात आहे बघा. आणि आता कापणार तुमका दाखवतोय मी कसं कापणार. तर माणसा जरा आता बसली पाणी बिणी पित दमली हो. हे बघा आता तोसा कापला ना. आणि आता सोलतात आता खाणार मी. हे बघा मीठ लावणार आणि खाणार आहे बघा. हो बघा आमचं कुत्रो इकडे बसलेलो होता. चाल काढ बघूया. आता सोलता आणि आता खाणार. हे बघा मस्तपैकी अशी काकडी गवलेली आहे. ही लास्ट काकडी आहे. आता सपली. आता काकडे बिकडे सपली. आता घेते माका दी आणि खाते आधी. का तू काय ऐकलं त्याला आत्ता तवसा ऐकलं. हा बघा आता तवसा गवलेला आपल्या शेतात. इकडे सोलून आता देता इकडे खातात माणसा. बघा
ही बघा कशी कणसा येता होती बघा. काय करणार आता, सगळी पावसामुळे पडली आहेत खाली, त्याच्यामुळे ही आता ढोपरा घालून येतूची लागलेली आहेत. ही बघा एवढी आता कणसा येतलेली आहेत. असा दिवसभर आता काम चालणार. बघा काय करणार, खात पण लागता हो खाली बसून बसून. ही बघा कणसा पावसाने सगळी वली केला न, आणि वाऱ्यामुळे सगळी ही पडली आहेत आता कणसा. ही बघा सगळी पडलेली आहेत कणसा इकडे. ही अशी बसून येतूची लागतं, रुपयाने येतू गवसत नाही. त्याच्यामुळे ही ढोपराचा घालून दिलेली आहेत. मग अशी नाचणी वेचणी कोणती लागतं. हे बघा आता एवढी कणसा येते. दिवसभर आता काम चालणार. आता सगळी माणसं आपण इकडे येतात बाजूकत, येतून झाली की तिकडे सुकत घालतात. एवढा सुकत घातलेली बघा कशी कणसा असते तिकडे. पालपाटावर सुकत घाली ती लागतं. ही बघा ही चिंटूची कणसा बघा तुमका दाखवते. आता तो इलो सुट्टी पडली आहे ना दिवाळीची, त्याच्यामुळे इलो आता येते संध्याकाळी म्हणत पत्ताकडे दी बाबा, पत्ताकडे दी. हा बरोबर रे, तू येतू खाल्लं संध्याकाळी तुका फोडणी आहे बाळा ही. हा विजू नाही ना, आज तू होस संध्याकाळी म्हणत पत्ताकडे दी. हे बघा फोडणी देव घरी. हा हा काल गेलो होतो ना, तसं हुशार राहतो. मागच्या वेळेत तुमका टोवण्याच्या टायमाक इकडे तो व्हिडिओ दाखवलेलो होतो. आता हे वेचणी चालू, आपण पावसान सगळा सतावला ना. पावसान हे काय सगळी माती केला ना, सगळी काय जमीन दोष केला ना नाचून, आणि सगळं वलवा ना तो. त्याच्यामुळे टाइम जाता. आणि पाठी ह्या तुरणा घातलेली पट्टी बिट्टी सुकूसाठी. तो तिकडे अण्णा बैल चरवता बसलो आहोत बघा तिकडे मेरेवर. हा चिंटू, अण्णा तिकडे बैल चरवता. होय होय तो. हे बघा हे नातू दाखवतोय. हे बघा नाचण्याचं पीक दाखवतोय तुमका कसं असतं. हे बघा ही एकच काठी आहे बघा, मुळात ना एकच काठी आहे. आणि हे बघा 3 फाटे त्याका फुटलेले आहेत. 3 कणसा येईल. हे बघा 1 2 3 कणसा दाखवता माका. एका कणसा किती इली असती. अशी जर इली असली सगळ्या भांग्यात ना, तर मग जास्त शेती करूक नको गो. हा एक दुसरा हा फक्त या. हे बघा सगळं आता पडलो पावसामुळा. हो आमचा पूर्ण गावठण परिसर आता हिरवळा. थोड्या दिवसात तो हे सगळं रान सगळा सुकणार. लोक प्रत्येक भांग्यात प्रत्येक शेतकरी आपला भाग तिकडे वेचता नाचणो. आता डवलं फिरोक लागलं. हा काय पाऊस येता की काय या, हे काय डवलं फिरतात. हे बघा तुमका आता नाचणं वेचणी दाखवतो इकडे. गावठण बघा दुसरं इकडतो. आता तुमका दाखवतो इकडे नाचणं कसं येत असतो. हे बघा सगळ्या पावसामुळे सगळ्या असं नुकसान झालेलं आहे. बघा सगळे नाचणं खाली जमिनीत पडलेलो. बघा ह्या पावसामुळे ह्या असे हे साठी एवढी हतरूची लागतं. ते बघा ही कणसा अशी सुकूची लागतं. एकदा पाठी सुकत घालतात. ही भिजलेली आहेत कणसा. हे बघा इकडे वेचतात आणि इकडे आता सुकत घालतात. असं काम चाललेला. काय करणार, पाऊस भरपूर अगोंदा पाऊस ना, त्याच्यामुळे ही कणसा आता सुकूची इलेली होत. काय आता पावसाचा खरा नाही या. आता काय नाही येतायचं आपण भेयायचा नाही पावसा का. हो रात दिवस आपलं पाऊसच. कसा काय करायचा. बघा एवढं भाग अजून येतोच आणि पाऊस काय खळवत नाही या. तो बघा तिकडे चिंटू येताचा. चिंटू हात दाखवता तिकडनं. पावसामुळे नाचणं सगळं असं जमिनीला लोळता. हो बघा बघा ही सगळी कणसा भिजलेलीच आता. बघा काम जोरात चालू झालेला वेचूचा काम आहे बघा.
फटाफट व्यक्त तिकडे हो. इकडे यांना बसलो आता कारण नाचणं पडलो ना त्याच्यामुळे असा बसवून एके लाईनीत याचीच जाणार. हे बघा सकाळपासून येतलेली तुमका आता कणसा दाखवतोय. हे बघा तो गोंत तिकडे भरून ठेवला नाही एवढी येचून झालेली आहेत. असं गावठणचा परिसर हा पूर्ण. तुमका मागच्या वेळी दाखवलेलं नाचणं इकडे कसं लावलं जाता जमिनीत. आता वेचणी चालू आहे तयार झालो आता पूर्ण. आता पुढे पुढे दाखवणार दुसराही भाग दाखवणार आहे. तिकडे माणसं कामच करतात तिकडे. हे बघा या पद्धतीत लागवड केलेली आहे आणि आता तो पूर्ण तयार झालेलो आहे. हे बघा नाचणी वेचूक सुरुवात झाली आहे तेव्हा हे फटाकडे लावतात. सुरुवात ही बघा अशी साड्या सुरुवात करतात फटाकडेन नाचणे वेचूक. हे बघा नाचणं आता असं पडलेलो आहे बघा. आता नाचणं घेतोच येतं वेचून. आता बसून येत ना पाऊस भरपूर ना त्याच्यामुळे असं नाचणं पडलेलो आहे. या पावसामुळे अशी घाई करूची लागलेली आहे बघा. एवढं नाचण्याचा भाग आहे इकडे. हलका ऊन नाही पटापट याचा पाव धरलेलो. मोठे खाली बसली हा मोठे येत तू मोठे एक दाखवूया. सून बघित मगे मुंबईत माझी आई कशी काम करते ती नाही का होय तो. आई कशी शेतामध्ये काम करते. हा ओके ह्याची हे नाचणं म्हणतो आम्ही इकडे. ह्याची दाण्याची भाकरी होता ती आणि एकदम पौष्टिक भाकरी असते ह्याची. हे डायबिटीस वाल्यांकडे भारी येतात ही भाकरी काय मोठे. मग ही बघा अशी ह्या घमेला असतो ते घमेला ते बघा पूर्ण तयार झालेलो नाचणं. असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं शेतातनं. हे बघा हे अजून बाजूचं आमचं इकडे येतोच. या पावसामुळे जरा ठेवलो वांदर येतो तो आता काय करणार त्याच्यामुळे ही घाई चाललेली आहे. कसं हलके हलके वांदरामुळे ह्या चाललेला काम पटापट. आणि पाऊस किती धरलो होतो बघ. हे 2 भांगे झाले इथून ना. आणि हो काय मको लावलेलो होतो की काय जोंधळो. हे बघा जोंधळ्याचं पण रोप लावलेला इकडे साईटीन. बावच्या यंदा नाही लावला असं वाटतं नाही तर एकच झाड दिसता. असं पूर्ण परिसर आहे इकडे. नाचणं म्हणतो नाचणं. हे बघा हे उमरट मैदान आणि या उमरट मैदानावरती आता शेती केलेली आहे. इकडे भात शेती म्हणा नाचणी आता जास्त करून नाचणीच लावलेली आहेत. आता हे बघा इकडे आता पाऊस पण पडता भरपूर त्याच्यामुळे आता माणसांना काम येऊजत नाही. आणि बघा आता इकडे चूक सुरुवात झालेलीच. आणि आता संध्याकाळचे कमी कमी 6 वाजून गेलेले होते कारण घराजवळ आहे ना त्याच्यामुळे शेतात भरपूर टाइम राहतो. हे बघा आता तुमका नाचणं दाखवते कसं येतात तो काय गे म्हणजे नाचणं दाखवतोय लावलास ना होय तो नाचणं दाखवू को. आता पावसामुळे बघा असं पडलेलो आहे नाचणं. हे बघा हे नाचणं इकडनं घेऊन येतात गोणीनी. हे बघा हे गोणीनी नाचणं आणतात बघा पिशव्या भरून अशी पिशवीतना भरून आणतात. हे बघा आणि इकडे काम चालूच आहे. तिकडे तिकडे एक माणूस व्यक्ता तिकडे स्वप्नील मोंडो म्हणून. ही प्रकाश पुजाऱ्याची टोवणी आहे. हे बघा
घालून पाऊस काय करणार हो पावसामुळे हे बघा आता नाचणं पडल्यामुळे हे आता ह्या काय चाललेलं हालत बघा बघा आमचं काय खराब आहे हो. हो हा माझा मांडी घालून या बघा काय करणार काय करणार बसोक पण होईत नाही पावसान सत्तावला ना काय करणार बाबा काय करणार इलाज नाही रे आता काहीतरी करू का नाही तर पाऊस परत धरलोच आता परत करून कधी नाचून येत ना हो आणि म्हणतो दाणं द्यावा दाणं कसं असतं हा यंदा 60 रुपये किलो दाणं कोणाक जर ऑर्डर करूची असा तर माझ्या फोनला कॉल करा हे बघा यंदा पावसामुळे आता यंदा 10 रुपये वाढवला नियत हे बघा हो बाजूवालं शेतीवर दाखवते तुमका संजू बानू म्हणून हो बघा कसं आता येता तो बघा काय करणार आता माका पण अडचणीचा आता जावता लागलेला पुढे व्हिडिओसाठी जावताच लागता ना हा हे बघा हे तवशाचं येईल अजून एक जिवंत हो बघा तवशी येत काय नको वर की कार्य येतात ती हा चिबडी नव्हती हे बघा चिबडी नुसतं येईल अजून जिवंत कारण पाऊस भरपूर पडता ना आपल्या कोकणात हा हो बघा पावसामुळे सगळं नाचणं असं पडलेलं हो बघा कसं शेतकरी जीव घालवणार हा हिला धरलेलो आता हे बघा हो बघा कसं येतात तो बघा बाई इकडे तरी बघ जरा दिशवंतत काय रे वय या पावसानं घाय झालेली आता संध्याकाळ पण होईल आता घरी जावाच नाही हा हा नाचणं चांगलं झालं होतं रे पण तो काय पावसामुळे सगळं गोंधळ झालेलो पावसानं सगळं दाणं असतं तर सगळं धुवून टाकतं पूर्ण सुकलेलं दाणं लगेच पावसामुळे पडता खाली जमिनीवर बघा ह्या उंबळट मैदानावर आता ही नाचणं लावलेला थोड्या दिवसांनी बघा इकडे कसं मैदान पार करतील ते तुमका दाखवणार इकडे मी हे बघा अशी ही नाचण्याची शेती आहे इकडे गेलेली मग काय करणार मळ्यात भात तर कापूक देत नाही या नाचणं तरी घेतात लोक येथूनच हे बघा हे कोकणातील शेतकरी बघा कसं नाही ही बाजू कशी घरात ना इकडे ही बघा ही घरात नजीक होत त्याच्यामुळे हो शेतकरी बघा लोक जेव्हा घरी जातात तेव्हा हो शेतात येता येतो का हा काय सांगणार अहो ही इटम ना हा आता सो त्याचा दिवस चालू झालेला लोकांचा आता रात होईल आणि हो बघा ह्यो आता सो शेतात चाललेलो आहे तिकडे हे बघा त्या भांग्यात आता गेलो ना तिकडे वेचूसाठी आमचं परदीप नाना हो बघा आणि तिकडे वरती स्वप्नील मोंडो येताचा तोही दाखवतोय प्रदीप झाला की नाही झाला हो बघा बायको तिकडे येता आणि आता सो इलेलो कोयती घेऊन झोपून उठो ना कारण घर जवळ आहे ना त्याका माहिती आहे पटकन जाता येत त्याच्यामुळे आता नाचणं येचू गेलेलो आहे इकडे बघा कसं नाचणं येतात तो असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं प्रत्येक भांग्यातनं आता जरा पाऊस गेलेलो दुपारनंतर त्यावेळी आता येचूक घेतला नाही कारण भात शेती आता थंडवला नाही जरा इकडे मळ्यात पाणी भरलेला त्याच्यामुळे भात कापूक गवसत नाही हो बघा एक इकडे वरती कापताय हो बघा आमचं स्वप्नील म्हणतो मानता होतो होत तो कसं बिचारो येता तो बघा काय करणार हो शेतकऱ्याका अशी भरपूर कामा करूचीच लागतात पावसानं सतवला ना स्वप्नील झालं की ना बहुतेक इथून होता ना आज माणसा नाहीत रे आज माणसा नाहीत त्याच्यात काय करणार प्रत्येक जण आपापली शेती हे करतात त्याच्यामुळे माणसं त्या का गवली नाही आता एकटोच येतात इकडे इथेची अशी नाचण्याची टोवणी म्हणतो ते आमच्या पद्धतीत इकडे टोवणी लावलेली आणि आता येतात तयार झाली पूर्ण आणि बघा ही चव आहे त्याच्यावर असा जेवण वगैरे केला जात आहे बघा जोक वाटतं त्याच्यावर पानावर जेवलेलं भारी असतं आता पाना नेला नेत कापू नाही हे माळ्या बेळाक नेतो अरे आमचं वारीक बंधू दाखवते तुमका आम्ही इकडे टोवताना व्हिडिओ दाखवलेला होतो तो श्यामा ही कोणाची कन्सर रे हे श्यामा गोंतो भरलो की नाही आता भरता थोड्या टायमान मग तू काय विलासवर्गात गडी आहेस की काय
होय आज दिवसभर सांगला ना. अरे मग तू चान्सातच आज. एवढं कोणतं भरून देते आणि वाटेक लागतोय. हो हो आता तुझी पण वेळ वैतिलेली आहे जवळजवळ. सांजवतीला ना सांजवतीला ना 7:35 7:35ची दुट्टी असतात परत तुझी. तो बघताय बाहेर पडता कधी येतो. हा 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 तो तिकडे येता ना. हे बघा आता पाऊस गेला. ड्रम भरलो आता तो हे बघा. थोडं राहिलो हम्म. तेवढं आता. आणि कुरडू पण काढला नाही बघा. औषधासाठी कुरडू येतात मुतखड्यासाठी. होय ना वारकानू. हे बघा मुतखड्यासाठी आता सगळा बी सगळा तयार करणार इकडे. हा सगळ्या आजारावर येतात हे औषध. बघा हो वैद पण हा बैलांचो माणसांचो पण वैद हा. त्याच्यामुळे हो रानात जा काय वस्तू गवसात ती सगळी घरी नेऊन ठेवतात. हे बघा आता ना काढून ठेवलेली आपल्या शेतातल्या. आणि हो बघा इकडे नाचणं व्यक्तात तुमका दाखवतो. इकडे नाचणे वेचणी आपल्या कोकणात जोरात चालू झालेली आहे. काय करणार हो पावसामुळे सगळी हैराण झालेले आहेत लोक. आज प्रकाश नाही लो नाही रे प्रकाशा काय ना बैल पाडा होत ना. हा बैल बिल आता बघूच आता सांधावला ना. होय तर आता घरी जाऊ झाला. झाला तर आता पण दुसरीकडे पण जाऊ खोलाय ना. होय तर 7:35 परत दुट्टी आहे ना. मरून जाऊ आम्ही. आणि तू तुझ्या शेतात औषधं पण भरपूर लावलंस रे. औषध लय झाला या. हे बघा हे औषध तू आता काढून घरी नेणार. याचे फायदे काय ते मला जरा सांग. कशा कशा आजारावर येतात जरा. माणसाला डायबिटीस हा ना तर ते मुळे असतात की नाही मुळे हा ती उघडायची आणि तो जो रस खायचो. हा असा त्या औषधाला डायबिटीससाठी. हा डायबिटीस मुतखड्याक पण येतात ना. मूत काढायचे आता हा हा ते बरेच जातीवर आता कुरडू हा. कुरडू. म्हणून कुरडू लोक भाजी कोवळे असताना मुद्दा म्हणून खातात. हा म्हणजे पचन पण चांगला होता. चांगला भजन होता. रक्त शुद्धीकरण पण होतं. हे बघा प्रत्येकाच्या शेतात असा का हे कुरडू म्हणतो आम्ही. तुमच्याकडे काय म्हणतं ती कमेंट करून सांगा. हे बघा हे का कुरडू म्हणतात. ही जी फुलं होत्या का याचं बी मुतखड्यासाठी येतं. हे बघा असं हो माका वैद्य सांगता. आणि हो वैद्य आहे बैलांसाठी पण गुरांसाठी पण औषध देता. माणसांसाठी पण औषध देता. आता काळोख झालो. आता काळोख झालेलो म्हणता. आणि आता मी येईल ना. आणि 7:35 त्यांचं टायमिंग पण होईल. जोडीवालो इलेलो हा आणि हो बघा आता जोडीवालो इलेलो होता. तयार होऊन इलेलो हो बघा. हा आता ही जोडी एक म्हणतात ना खिल्लारी बैलाची जोडी तशी ही जोडी आहे. काय करणार बाबा काय करणार. मेला आणि आज जर दुपारपासून पाऊस गेलो मळो जरा थांबवलेलो पाण्यामुळं. बरोबर हिला धरलेलो आता ह्या पावसामुळं. आता तरी जा रे बाबा. हा शेतकऱ्यांना काय करू तर सांगा तुम्ही. काय करायचा रडायचा आता. हो बघा औषधा काढूक लागलो आता. या अशा काढून ठेवता शेतातली. हा बघा हे असा कुरडू बाहेर काढायची. हा आणि ते मग ते तयार करून ठेवणार. जो कोण आजारी पडलो की त्या माणसाक देतात असो. हे बघा आता काम चालू आहे सगळं. उद्या पंढरपूरला जाणार. आणि येऊन आतून येथून त्यांना पंढरपुरात जाऊता. उद्या 30 तारीख की 30 तारीखला पंढरपूर का जाणार. विठोबाक विचारला म्हणून सांग भरपूर. आणि आशीर्वाद दी म्हणू तो आमका. हा होय तो आमका काय येता येत नाही या वर्षी. आपण जाऊ पुढल्या वर्षी. हे बघा झालं इथून. हा हे बघा असे कोणत्यात ना. हे बघा अजून येतोच पण आता संध्याकाळ झाली ना त्याच्यामुळे आता घरी जाऊचा. होय तो औषधाचं काम चालू आहे बघा. हे औषधा किती काढतात बघा. गिरायका येऊन जातात. होय तो वैद म्हटल्यानंतर येणार रे. पण काहीतरी करूच लागता. हे राखून ठेवलेले असतात. ఇంకా खत बीत दिला जाता. व्यवस्थित बी तयार होता मध्ये. बघा आज यांच्याकडे गड्डी आता घेऊन चाललेलो आता बचक्या. आणि हे बघा हे औषध पण घेऊन चाललेलो आंबा. घरी नेऊन सुकवणार बी तयार करणार. हे बघा हे बघा हे औषध बघा घेऊन चाललेलो असा नेऊन तो आता घरी सुकवून बिकून ते पूर्ण तयार करून ठेवणार बाटले भरून. हा भाजी का बी असतात आता बारीक. संध्याकाळ झालेली आहे आता. लोकांनी घरी चालली बघा कणसा वेचून. आता उद्या येणार. जो राहिलेला भाग आता उद्या येणार. बघा वाडी पण जवळच होय. उंबळट मैदान आमचा इकडचा. आता ही बघा ही लोक आता वेचून इलेली आहेत. आता कणसा घेऊन चाललेली आहेत. आमचे दीपक कदम. आणि पाऊस पण पडलाय बघा. रस्त्यावर पाणी बघा किती आता. आता काळोख होईत इलेलो. हे बघा तुमका मी आता इकडे नाचणं दाखवते. आता येचूक झालेलो. आता मी येचूक गेलेलो आहोत बघा.
पद्धतीत नाचणं असो. नाचणं पूर्ण तयार झालेलो आता वेचणार. बघा इकडे माणसाचा इथून सुरुवात केला नाही. ओ माणशी माणशी येतस की काय? आणि निशू काय करता? निशू पण येता बरं. आधी चूक लागलो. हा दिवाळीची सुट्टी लाडू बिडू खाऊन झाले, बटाटे लावून झाले असतील. आता येतो किलो. हो बघा कसं येतात तो बघा. गाय वलेट पावसामुळं त्याशी पट्ट्यावर सुकत घालूची लागतात. कुत्रो काही गेलो को हो बघा बसव ना तिकडे कुत्रो अंडा औषध. हो बघा हो निशान गुरु म्हणतो तो होतो बघा. आता येता बघा कसं तो 4-4 भाकरे खाऊ कवे ना काय म्हणजे. त्याच्यामुळे तो येतो केलेलो आणि तो इलो नसतो. 3 ते 4 भाकरी लागतो त्या धान्याची. सगळा डुकरांनी पाडवला आणि त्याच्यामुळे सगळा जमिनीत पडलेला खाली उभा नाही कणास. इकडे हे बघा आणि तर काय कितपत नाचनो वलो सगळं पावसामुळं आणि त्याच्यात डुकरा फिरली. आणि वांदर पण जोर करतात ना. हा हा त्याच्यामुळे हे सगळा आता उलटा पाडवून टाकला आणि सगळा रान पण भरपूर बाजूला शेती करीत नाही ना त्याच्यामुळे ह्या रान इलेला ह्या. हा बघा कसा जंगल या जंगलात ना असा येचूचा लागता. विलास काय गेलो. हो बघा कंसाची गोण आता घेऊन येता दाखवतो इकडे. झाला इथून रे आज त्याचा इथून झालेला आणि आता तो घरी घेऊन चाललेला. हो बघा मी दाखवते आता असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं. हे बघा आता वेचून इलेले होता असे प्रत्येक शेतकरी हे बघा असं कामा करतात आपल्या शेतात. हा झाला ना इथून झाला ना. हे बघा आज यांचा आटापलेला आणि आज जरा पाऊस पण गेलेलो दाखवते. हे बघा शेतकऱ्याचे काय हाल ते बघा. आता वेचून आणलेलो घरी या पावसामुळे अशी ही परिस्थिती इलेली आहे बघा. आता सगळं भिजलेलो. हा हे असं सगळं नातलं भिजलो ना काय वनवासाठी पावसामुळे हे सगळे आणून पंचावर सुकूचे लागतं. वांदर केंडल्यामुळे हे वले हिरवे पण आमचे लागतात. हे बघा हे हिरवं आणलेलो वांदर केंड्यामुळं केंडे वांदर खातात नुकसान करतात. त्याच्यामुळे ही परिस्थिती आता इलेली आहे. पावसामुळे ही परिस्थिती आता आता सुकवतो लागणार. सुकलो तर दाणं नाही तर काळे पडणार फुकट जाणार. हे बघा आता पुढचं रूम दाखवते. तो माका दाखवता मालक हा इकडे
बघा नाचणं किती येतो बघा. हे बघा ही अशी परिस्थिती आहे. प्रत्येक शेतकरी सगळे ठेवलेले पंख्यावर सुकून ठेवलेले साधारण हे बघा पंख्यावर असं ऊन नाही, सुकवतो काय लागतं. नाही. काय करणार शेतकरी, कसं शेती करणार ना, आणि काय भाकरी खाणार, ही परिस्थिती आहे बघा कोकणात. पावसानं वाटोळा करूच आहे वदलेला. दाखवते या व्हिडिओत आहे.